किडनॅपिंगच्या मॅटरमध्ये गुन्हा दाखल केलेला होता। ते खालच्या कोर्टामध्ये ते प्रकरण चालू आहे। आल्या फडणवीसाचं सरकार जेव्हा आलं, ईडीचं सरकार आलं, आल्या क्लीन चिट दिली, पण कोर्टाने त्यांना त्या गोष्टीमध्ये सरकारला तासलं। पण आता हे प्रकरण सीबीआयला देऊन सीबीआयने कुठल्या कारणावर रश्मी शुक्लाला क्लीन चिट दिली त्याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल, सीबीआयला द्यावं लागेल। आणि म्हणून आम्ही ते मी सांगतोय ना, म्हणून ते सांगतोय कुठल्या कारणाने केलेलं आहे ते त्यांनी सांगितलं पाहिजे। व्यक्ती स्वातंत्र्याला घाला टाकण्याचा पाप अधिकाऱ्यांनी आणि सरकारच्या संगनमताने झालेलं आहे, हे आता याच्यातून सिद्ध झालेलं आहे। फडणवीस सरकार सुद्धा रश्मी शुक्लाच्या पापामध्ये सहभागी होतं, हे आता सिद्ध झालेलं आहे। करणारे किती दिवस सत्तेत राहणार आहे? झाले 6 महिन्यामध्ये सत्तेच्या बाहेर होतील, त्यावेळेस हे जे बगलबच्चे अधिकारी आहे त्यांना काय होणार आहे त्यांना आज माहित नाही, पण आता क्या भोगायचं असेल तर भोगू द्या। माननीय सुप्रीम कोर्टाने एक नियमावली आम्ही ठरवलेली आहे, एकदा एक्सटेन्शन देऊ शकता, असं वारंवार 4दा 5दा एक्सटेन्शन देता येत नाही। पण मुद्दामून या पद्धतीनं व्यवस्थेला संपवण्याचं पाप केंद्रातलं नरेंद्र मोदीचं भाजप सरकार करते आहे, हे माननीय सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आलं, म्हणून माननीय सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये आक्षेप घेतलेला आहे। चंद्रयान आज यशस्वी होते तर काँग्रेसची आमच्या शुभेच्छा आहे। आणि खऱ्या अर्थानं आमच्या देशातले सायंटिस्ट जे आहेत त्यांनी आमच्या देशाची मान उंचवण्याचं जे काम केलेलं आहे इस्रोची, त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि शुभेच्छा।